करायला लागेल याची दक्षता घ्यायला आणि झाडं बघतो सभोवताली त्या झाडांच्या जर फांदीला फटका लागतोय चेंडू लागतो फलंदाजी मारलेला तर षटकार घोषित देण्यात येईल जरी झेल घेतला तरी षटकार करून पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं नितीन सुतार वाशीचा फटका मारलेला फलंदाजाने तो झेल घेतला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला परंतु षटकार देण्यात आला होता ही त्याची दक्षता घ्या आणि स्क्वेअर लेगला जे बॅनर आहेत आपण बघतो स्क्वेअर लेगला त्या बॅनरला लागल्यावर घोषित एक धाव खेळायला सुरू होते माजीद जातो स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला परशु अशी गावदेवी संघ आज दुसरा सामना आजच्या दिवसातलं पहिलं षटक सुजित येतो राईट आर्म राउंड द विकेट गोलंदाज टाकील माजीदला पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा क्रॉस सिली मिड अप इनसाइड द सर्कल ऑफ द ऑफ साइड शॉट वाइड इज मिड ऑन शॉट मिड विकेट and short field leg is another onside inside the circle deep long on प्रमोद राईट आर्म राउंड द विकेट पहिला चेंडू स्वागत केलंय स्क्वेअर लेगला वन मोर फॉर सुपर शॉट दमदार सुरुवात माजीदची चौकार चार धावा माजीदला 4 धावाने खातं खोलतो गावदेवी बोंडकोळे संघात धन्यवाद डीजे थँक्यू व्हेरी मच 1,01,000 पहिलं 50,000 एक दुसरं आणि 25,001 तिसऱ्या क्रमांकासाठी असे 24 संघ स्पर्धेत होते आजचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवसातील दुसरा विद्यमान स्थितीतला सामना आपण पाहतोय डी.आर. पाटील व स्वर्गीय भोलानाथ पाटील विद्यार्थ स्मृती चषक 2017 चेंडू द्या चेंडू लवकरात लवकर पूर्वात कारण चेंडू झाला जसा फटका मारला स्वीपचा चेंडूला येऊ दिलं तर पूर्णपणे पॅडल स्वीपचा वापर करत एक सुंदर फटका मारला तर टप्पा घेतला वन बाउन्स क्रॉस केली स्क्वेअर लेगची सीमा 4 धावा आपल्या खात्यात टाकणं खातं खोलतोय माजीद बलोच खूपच उशीर होते पुष्पक या सामन्यासाठी जवळजवळ 1 तास होऊन गेलेला आहे एक सामना सहज गत्या झाला असता 4 जेवढे सामने याच्या उर्वरित असतील लढती सामन्या ते असतील 4 षटकांचे याची दक्षता घ्या जो जिंकेल तो 2 हात करेल खुशी 11 वासी या संघाबरोबर खेळेल जिंकणारा संघ या दरम्यान चेंडू गेला पहिला चेंडू मात्र गेला थोडासा उशीर गेला जातो या सामन्यासाठी बरोबर प्रेक्षकांची जी भूमिका अतिशय महत्वाची असते पुष्पक कारण वेळ गेल्यानंतर प्रेक्षक कंटाळा होतो कंटाळल्यानंतर मात्र निरस होऊन तो घरी परण्याच्या स्थितीमध्ये असतो म्हणजे क्रिकेटमध्ये एक महत्वाचा कणा गेलेला आहे प्रेक्षक नसेल तर त्या आयोजनाला काडी मात्र मजा येणार नाही एकदम निरस अशी स्पर्धा होईल स्पर्धकसाठी प्रेक्षक अतिशय महत्वाचे त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा इथे स्वागत केलं जातं हार्दिक तुमचं स्वागत आहे खेळ थांबले पहिल्या चेंडूचं स्वागत केलं होतं सुजितचं इज बेस्ट फिगर इज द भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 2 षटकं टाकली होती जय संपाळ विरुद्ध पुष्पक यांनी तर 2 षटकात केवळ 3 धावा देत 7 विकेट घेतलं होतं 1 मेडन निर्धाव टाकलं होतं 24 धावांमध्ये जय संपाळला मात्र तिथे उद्ध्वस्त करणारा असा हाचा स्पेल होता लवली ग्रेट स्पेल सर्वश्रेष्ठ अशी गोलंदाजी दुसरी आपल्याला पाहायला मिळते या सुजितची त्याचं स्वागत केलं चौकारानं दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट एंड चेंज करताना फ्लाइट दिले आणि इथे मात्र क्रिकेट याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट जसा चेंडू मध्ये गती केली ते येऊ दिलं हलक्यात आणि फक्त त्याला कट केलं होतं शॉर्ट पॉइंटला 1 धावेसाठी माजीद 5 वर संघही गावदेवी बोंडकोडा 2 बोंडकोडे संघ बिनगडी बाद 5 गावदेवी बोंडकोडे अगेन्स्ट MS कोठोली सुजित निघालाय गतीमध्ये परिवर्तन ते पुढे सरसावले व्हॉट अ शॉट यार डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ सेकंड बाउंड्री तो माजीद बलोच धावसंख्या 9 बाबो नरेश आवला पैसा हरला विरला मग हे हरलो तरी काय परवा नाही कारण आपल्या पाठीची एक वीर आहे या बादा परिवर्तन केलं चेंज ऑफ द बेस जसं ओळखलं रीड करणं अतिशय महत्वाचं असतं पुष्पक रीड केलं चेंडूला ओळखलं फ्रंट फूट वर गेला ऑन ड्राईव्ह केलं होतं थांबलात व्हॉट अ शॉट यार चौकार क्रमांक 3 बॅट मधून आला ना माजीदच्या लवली प्लेट एक्सलेंट प्लेट 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय पहिल्या चेंडूत चौकार दुसऱ्यावर 1 तिसरा चौथा सलग 2 चौकार अशा मग 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धाव मिळतात बोंडकोडे 11 संघाला बिनगडी बाद 13 वर 13 विदाउट अ नाईस स्टार्ट
माजिद बरोज एक विस्फोटक फलंदाज आणि हे गावदे पूर्णपणे या गावदे बोनकडे साहेब माझ्यासाठी ही खेळपट्टी आहे अतिशय नंदनवन साबतले या खेळपट्टीवर खोऱ्यानं धावल्या चेंडूचा टॉपेज चेंडू हवेत सुमितची कसोटीला खरा फलंदाज माजिद महत्वाचा गडीबाद व्हेरी कॉस्टली विकेट झाल्यात थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच नवीन फलंदाज मंदार येणाऱ्या 16 जसं सरलं होतं सरता आपल्या नावाची ओळख चांगली दिली होती मंदारनं कारण ॲग्री कोहली जे युथ फाउंडेशन क्रिकेट आपण गेलो होतो अंजुमन स्कूल इथे मग त्यांचं स्कूलचं ॲग्री कोहलीची स्पर्धा बोलली होती पाचगणी येते त्याच्यामध्ये हात चमकला होता तिथेच मात्र आपल्या नावाची चांगली ओळख या येणाऱ्या फलंदाजाला पुष्पक तिथे करून दिली होती चांगला फलंदाज आहे परंतु सातत्याने खेळणे कंझर्वेटिव्ह खेळणं या अतिशय मत कारकिर्दीला तुम्हाला एक यशस्वीच्या शिखराचं पादांक्रत करायचं असेल तर मंदारला 1-2 खेळण्यासाठी समाधान मानाल तर कारकिर्दीत छोटू होईल राईट आर्म द विकेट बॅकफुटवर गेला त्यानंतर दिले होते दिशा लवली फिल्डिंग तर सिलिंडर गुड स्टॉप चांगला क्षेत्ररक्षण होतंय षटकाची समाप्ती 13 धावा देऊन एक माजी सारखा एक विस्फोटक फलंदाजाला तंबूच्या दिशेने रवाना करताना पॉवर प्लेचं षटक सुजितचं 13 धावांचं ठरतंय तोपर्यंत वेळ आहे डीजेला देऊया समुद्र गीतसाठी बाया ठाकुरली गावा मनी हो बाया मोठे गावचे गावान हो कृपया करू खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा टीम मीटिंग घेऊ नका नम्रते जीवनात थँक्यू व्हेरी मच डीजे थँक्स धन्यवाद डीजे आपण पाहतोय आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय डी आर पाटील व स्वर्गीय भोलानाथ पाटील पित्यार्थ स्मृती चषक 2017 आजच्या दिवसाचा दुसरा सामना होता पहिला सामना खेळवला गेला होता बाज 11 CBD आणि कुशी 11 वाशी दरम्यान कुशी 11 मात करून पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या फेरीत मारत प्रवेश केलाय यामधून जो दरम्यान लढत खेळली जाते गावदी बोनकोडे विरुद्ध MS घोटिली जिंकणारा संघ खेळेल हा कुशी 11 कुशी या संघाबरोबर ती असेल आजच्या दिवसाच्या आज 9 सामने खेळायचे म्हणून कृपा करून आपल्याला विनंती केली जाते जास्त वेळ घेऊ नका आमच्याकडे पहा कारण वेळ आम्हाला कमी का जवळजवळ पुष्पक 1 तास हा पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी जाऊ शकतो आणि 9 सामने परंतु दररोज 7 सामने खेळत आणि 7 सामने खेळताना खरोखरच दमछाक होत होती अंधार पडत होता 2 दिवसांमध्ये आपण पाहिला तर आणि आजच्या दिवसामध्ये 2 सामने एक्स्ट्रा आहे त्यासाठी विनंती नम्रतेची जास्त वेळ घेऊ नका वेळेचं सहकार्य करा रोहित द हिटमॅन जे आपण रोहित शर्मा हिटमॅन क्रिकेटमध्ये ओळखतात तसाच हा रोहित मात्रे हिटमॅन फ्रॉम गोठवली MS लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पहिला चेंडू दाटीचा फुल्यांचा चेंडूमध्ये गती कमी करते आणि मंदारला मात्र गाफील ठेवलं होतं मंदारला वाटलं होतं का रोहितची जी गती आहे ते गती नाही गतीमध्ये परिवर्तन पहिला गाफील ठेवताना हा चेंडू निर्धाव लवली स्टार्ट बाय रोहित मात्रे पॉइंट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग अँड डीप वाइड स्क्वेअर लेग Rohit comes in ball left hand over the wicket to Mandar. Clean ball. त्रिफला उद्ध्वस्त. मंदार स्वस्तात 0 बाद. 13 आकडा घातक. थँक्यू व्हेरी मच डीजे तर पहिला झटका 13 दुसरा त्याच मग 13 आकडा पुष्पक कुठेतरी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये अपशकुन मांडलं जातं नवीन फलंदाज येतं जितेश जीतो लेदर आणि क्रिकेट टेनिस बॉलला सेम टायमिंग मध्ये मारणारा हा जबरदस्त खेळाडू नवी मुंबई क्रिकेट ज्याने पाहिलं असेल त्याने जितेश ते पहिलं षटक निश्चित विसरण्यात आहे काय हमला बॉल केला होता प्रिन्स विरुद्ध पुष्पक जातीने समालोचक नात्याने आपण तिथे उपस्थित होतो काय जेव्हा 2 लढतीमध्ये खेळवणं आलं नव्हतं 12व्या खेळाडूची ही भूमिका निभावत जसं तिसऱ्या सामन्यात खेळवलं तसं हमला बॉल केलं 27 धावा चोपून काढल्या होत्या जितेशनं अगेन्स्ट प्रिन्स या गोलंदाज
करावे 48 आणि हा त्याचा प्रतिनिधित्व करतो. त्या चांगल्या गोलंदाजांना अक्षरशः बॅटचं पाणी पाजलं होतं. तो जितेश येतो खेळपट्टीवर. 13 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गाचं असताना चांगली सुरुवात दमदार केल्याने 3 चौकार बॅटमधून माजूद बलोच येतो. त्याचा टॉप पेज लागला, चेंडू गेला सर इनसाइड द सर्कल या ठिकाणी आणि तिथेच मात्र थोडीशी गलनशक्ती अवसान घातकी फटका त्याच्यानंतर मारण्याचा प्रयत्न केला होता. मंदानं क्लीन बोर्ड केलं होतं आणि पहिलं यश मात्र रोहितला. 2 गडी बाद 13. लेफ्ट हँड रॉम ओव्हर द विकेट. सरळ हाताने ही टायमिंग आहे, ही क्लासिकल पण आहे रोहित जितेशला. पहिले आल्याला सरळ बॅटीने त्याला ड्राईव्ह केलं होतं. व्हेरी गुड थ्रो, एक्झॅक्टली बरोबर थेट चेंडू फेक गोलंदाच्या हातामध्ये. हीच खासियत आहे जितेशची. बरोबर मध्ये मध्ये घेतलं आणि त्या ऑफ ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरला. लवली शॉट बाय जितेश. ओपन द अकाउंट. खातं खोलतं एकने. संघाची धावसंख्या 13. मारा खेळते त्याला हटवून 14 वर. 14 2 गडी बाद. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रोहित लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला फटका, टायमिंग चांगलं, कुठेतरी मात्र हवेत हा फटका झेलचित. 3रा गडी बाद. परशु डिसमिसल. व्हेरी एक्सपिरियन्स मॅन्स. बराचसा अनुभव गाठीशी असणारा फलंदाज. वय जवळजवळ 45. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. शत्रू दळवी सातत्याने 30 वर्ष 25 वर्ष सातत्याने आमच्या बरोबर खेळलाय. त्याच्यानंतर जसं रिटायरमेंट पण सातत्याने माईक आमच्या हातात पण फळी पुष्पक त्याच्या हातात अजून सातत्याने जाते. याच्यावरून त्याचे फिटनेस काय असेल, जबरदस्त फिटनेस. 45 वयामध्ये तो अजून यंगस्टर मध्ये खेळतो. याच्यामध्ये त्याच्या खेळाची काय नजर आहे तीक्ष्ण. तो येतो खेळपट्टीवर अडचणीत असताना. बोडकोडे 11 गावदेवी. धावसंख्या 14. सुंदर षटक. फक्त 1 धाव दिले आतापर्यंत रोहित मात्रे. ड्राईव्ह केलं त्या दिशेने दोन्ही फटके. इथं मात्र थोडस मध्ये कव्हरला. पहिला फटका होता एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर असे 2 फटके मारल्यानंतर 2 वर जातोय जितेश. संघाची धावसंख्या वाढली जाते 15 वर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाने. सामना असेल 4 षटकांचा. तोपर्यंत दुसरं षटक आणि आपलं पहिलं टाकताना बरोबर बांधून ठेवलं. चांगल्या फलंदाजांना स्तब्ध ठेवण्यामध्ये यशस्वी होतो गोलंदाज रोहित मात्रे. रोहित लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. व्हेरी गुड शॉट, लवली शॉट द बॅकवर्ड शॉट पॉइंट. धाव मात्र मिळत नाही. डॉट परत. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकं संपतात. 2 षटकानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना गावदेवी बोंडकोळे संघ 3 गडी बाद 15. 7.5 धावांच्या सरासरी आतापर्यंत धावा मात्र धावफलका लावलेला आहे गावदेवी बोंडकोळे संघ. जसं तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला सुरुवात होईल या गावाची बेहतरीन 9वी मॅचचा एक बुलंदाबाद पुष्पक पाटील. पुष्पक या. धन्यवाद सँडी. 15 धावसंख्या उभारतायत. बघितलं तर माजीने जी सुरुवात केली होती स्क्वेअर मध्ये, डीप स्क्वेअरला जो चौकार लगावला, लॉंग ऑफचा चौकार लगावला, सुंदर 3 चौकार लगावले. परंतु आपण बघितलं की शॉट मिस झाला होता आणि निश्चितच झेलात रूपांतर केलं होतं. माजी देला परत पाठवलं होतं. त्यानंतर मंदार आणि परशा असे हे 3 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. आपण बघतोय बोंडकोळे गावदेवी 15 वर. 3रं षटक बघूया संघाने कोणाच्या हातात सोपवतोय. अन्नू येतोय वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन. तत्पूर्वी आपण बघतो जितेश आणि शत्रू अशी जोडगोळी मात्र खेळताना आणि अनुभव उराशे बाळगून वय वर्ष 45. आपण बघतोय शत्रू नॉन स्ट्राईकला एक अनुभवी असा फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान अन्नू जातोय आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट मोरने मारा करताना फुलटॉस प्रदेश चेंडू होता. लॉंग ऑफला आपण बघतोय रोहित चेंडू आडवेपर्यंत 1 धावाने समाधान मानतो. थोडस संत गतीचं क्रिकेट आता मात्र सुरुवात होते कारण एक धडाकेबाज जो फलंदाज होता त्यानेच ती सुरुवात करून दिली होती. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले होते. ते वादळ मात्र तंबूच्या दिशेने परतलंय. तो म्हणजे माजीच्या नावाने एक चांगली सुरुवात. आता मात्र कट करून दिला. चेंडू मात्र जातोय गलीच्या दिशेने. घोषित क्षेत्र असल्या कारणाने 1च धाव तिथे मिळते. 1 धाव्याने समाधान शत्रू मात्र मानतोय. 1 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जातोय ते म्हणजे 17 वर. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची लढत आपण बघतोय. गावदेवी बोंडकोळे MS11 गोठवली. स्विंग करनुला चेंडू आणि येथे स्क्वेअर. झेल बाद होतोय. वायडिश मिड ऑफला सुंदर झेल टिपतोय आणि शत्रू बाद होतोय.
डीजे 4 गडी बाद. आता मात्र गिरीश येतोय, एक अनुभवी असलेला असा हा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परततोय. सगळे श्रेय अन्नू याला जातं. आपण बघतो वाडिश मिडऑफला, शॉर्ट मिडऑफला सुंदर झेल तिथे टिपला क्षेत्ररक्षकाने आणि शत्रू याला मात्र तंबूच्या दारी पोचावं लागलं. 4 गडी बाद 17 अशी धावसंख्या आता उभारतात जितेश आणि गिरीश. आता मात्र नौखी जोडी आता मात्र खेळपट्टीवर खेळणार आहे. तत्पूर्वी अन्नू चांगल्या फॉर्म मध्ये 4 षटकांच्या लढतीमध्ये आपण बघतो तिसरं षटक येथे प्रगतीपथावर असताना अजूनपर्यंत शिल्लक चेंडूंचा मारा सहन करायचा आहे तो म्हणजे जितेश आणि गिरीश याला. बघूया किटपर्यंत मजर मारतायत कारण अजूनपर्यंत 4 षटकांमधले काही चेंडू शिल्लक आहेत. अन्नू पुन्हा एकदा जातोय आपल्या बॉलिंग मार्कवर. धावत जाताना बघतो अन्नू. आणि आता मात्र सुंदर चेंडू पंचांकडे दाद वागली जाते आणि याला म्हणतात खेळाडूती कारण फलंदाज स्वतःहून आपलं घर त्याने सोडलं. पंचांकडे गोलंदाजाने बघितलं होतं परंतु खेळाडूती दाखवली. येथे गिरीश याने स्वतः निघाला आणि बाद येते 5वा धक्का 17 या धावसंख्येवर. दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतोय धाव संख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 17 वर. पूर्णपणे श्रेय जाते गोलंदाजांना. विशाल नवीन फलंदाज येतोय विशाल आणि जितेश दरम्यान अन्नू जातोय पुन्हा एकदा. सुंदर चेंडू सुंदर फटका आपण बघतोय डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ चाललाय आणि चौकाराच्या दिशेने जातोय 4. धन्यवाद. डीजे फुलर पद्धतीचा चेंडू होता परंतु जागा बनवली, घर बनवलं, खेळून काढला. कुठलाही चान्स तिथे आपण बघतो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक असताना सुद्धा चाटून गेला चेंडू सरळ चौकाराच्या दिशेने. 4 धाव आणि धावफलक 21 वर. आखोटापाचा चेंडू खेळून काढला आपण बघतो वाडिश मिडऑफला तेथे खराब क्षेत्ररक्षण होते परंतु एक सोरटी धाव विशाल मात्र पूर्ण करतो. 1 धाव मिळते विशालला, 1 धाव मिळते संघाला. संघ मात्र पोहोचतोय 22 वर. 3 षटक संपुष्टात येत आहेत. चांगली कामगिरी सातत्याने इथे रोहित आणि अन्नू याने करून दाखवली कारण पहिले जे षटक होतं पॉवर प्लेचं षटक होतं थोडंसं महाग ठरलं होतं कारण पहिल्या षटकांमध्ये 13 धावसंख्या ठोकून काढल्या होत्या परंतु प्रत्युत्तर द्यायचं होतं. रोहित याला पाचारण केलं होतं संघनायकाने आणि निश्चितच विश्वास संपादन केला या दुसऱ्या गोलंदाजाने कारण दुसऱ्या षटकांमध्ये फक्त आपण बघितल्या 2च धावा गेल्या आणि तिसरं षटक अन्नूचं होतं त्या षटकांमध्ये 7च धावा गेल्या. सातत्याने चांगली कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. बघूया संघनायकाची धुरा आता काय असणार आहे कारण 4थं षटक असणार आहे. शेवटचं अखेरचं धावा जमवणारं षटक असणार आहे. पूर्णपणे दारमदार असणार आहे ती म्हणजे जितेश आणि विशाल याच्या खांद्यावर गावदेवी बोनखडे MS11 गोठवली अशा संघादरम्यान हा सामना रंगतोय. तत्पूर्वी आपण बघितलं होतं की MS11 गोठवली या संघाने निर्णय जो घेतला होता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा पूर्णपणे माजिद याने त्यांना हाडून पाडलं होतं कारण पहिल्या षटकांमध्ये 3 चौकार लागवले होते. नंतर आपण बघितलं सुजित कमबॅक केलं. सुजित याने थोडंसं मिस शॉट झाला, फुटवर्क थोडंसं चुकलं होतं. आपण बघितलं माजिद याचा चेंडू हवेत गेला आणि झेलचीच्या रूपाने जसा माजिद बाद झाला तशी मात्र निश्चितच धावसंख्या जमवण्याची रीग मात्र थांबली गेली आणि 3 षटकांमध्ये आता आपण बघतोय गावदेवी बोनकडे हा संघ पोहोचतोय 22 वर. नक्कीच आता मात्र शेवटचं षटक निलेश घेऊन येतोय. विशालसाठी सुंदर फटका आणि चेंडू मात्र आपण बघतोय भिंतीवर आढळतोय तिथल्याच तिथे घोषित आहे. धाव तिथे घोषित आहे. डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. निलेश पाटील सुवर्ण संधी चालू आहे. अष्टविनायक ग्रुप यांच्याकडून आपल्या हॅट्रिक साठी जर विकेट हॅट्रिक आपण घेतली तर 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येईल.
चांगली संधी येथे चालून आलेली आहे. अष्टविनायक ग्रुप तर्फे आपणास 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. विकेट हॅट्रिक जर आपण पूर्ण केली तर निलेश शेवटचं षटक संघनायकाने निलेशच्या हातात दिले. एकच धाव तिथे मिळाली. संघ मात्र पोहोचतोय 23 वर. दरम्यान निलेश जातोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विशाल साठी. आणि आता मात्र येथे पंच आम्हाला कळवतात पंचांच्या डाव्या एष्टी बाहेर चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर गेला आणि अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भरणा होतोय आणि धावसंख्या मात्र पोहोचतीये 24 वर. 4 षटकांच्या लढतीमध्ये चौथं षटक प्रगतीपथावर असताना गावदेवी बोनखोडे पोहोचतोय 24 वर. चांगली कामगिरी सातत्याने मला वाटतं आजचा हा 3रा दिवस सुद्धा सँडी गोलंदाजांचाच दिसतोय. सुंदर फटका आणि निश्चितच चेंडू सरळ जातोय. षटकाराचा इशारा पंचांचा येतो कारण झाडाला चेंडू लागलेला आहे आणि षटकार लगावतोय विशाल. सुंदर फटका लागवतोय विशाल. आक्रमकता नक्कीच पाहायला मिळेल कारण शेवटचं षटक. आता मात्र धावसंख्या पुढे सरकते 30 वर. 5 गडी बाद 30. दरम्यान विशाल सुंदर फटका स्वेर करून दिला. आपण बघतो स्वीपर्स कव्हरच्या क्षेत्रामध्ये तेथे खराब क्षेत्ररक्षण होते. मोबदला मिळतोय 4 धावांचा. धन्यवाद डीजे. 33 34 धावसंख्या उभारली आहे. जबरदस्त विशाल. आक्रमकता पाहायला मिळते शेवटच्या षटकांमध्ये. बँग बँग. दरम्यान निलेश जातोय पुन्हा एकदा. विशाल सज्ज होतोय. स्लोअर गती परिवर्तन आपण बघितलं होतं मात्र चेंडू मला वाटतं मागे लागला भिंतीला. 22चा इशारा येतो पंचांचा. धन्यवाद राजू. आणि धावसंख्या गावदेवी बोनखोडे पोहोचते 35 वर. 35. चांगली कामगिरी सातत्याने गोलंदाजांनी केली होती. 1 to go. 2-2. लो फुलटस पद्धतीचा चेंडू होता खेळून काढलाय डीप मिडवेटला आपण बघतोय. आणि एकच धाव विशाल. सातत्याने इथे सन्माननीय चिकणे साहेब यांचं आगमन येथे होते. मी आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपले नवी पोलीस अधिकारी चिकणे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. संघ मात्र पोहोचतोय 37 वर. 38 धावांचं आव्हान येथे MS11 गोटिवली या संघासमोर असणार आहे. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत आपण पाहतोय. स्वर्गीय DR पाटील स्वर्गीय भोळानाथ पाटील स्मृती चषक 2017चं हे आयोजनातला आजचा हा शेवटचा दिवस आणि दुसरी लढत जी आपण बघतोय गावदेवी बोनखोडे आणि MS11 गोटिवली या दोन्ही संघादरम्यान रंगली होती. तत्पूर्वी आपण बघितलं MS11 गोटिवली संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय जो घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. त्यांच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना मात्र 37 धावा ठोकून काढल्या. त्या म्हणजे गावदेवी बोनखोडे संघाने आणि 38 धावांचं आव्हान MS11 गोठवले या संघासमोर ठेवलंय. DJ प्लीज.
डीजे Karen. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल. 38 धावांचा पाठला करताना मी माईक सोपवतो माझे सहसमोलचक सँडी. थँक्यू पुष्पक. परशु संघाकडून पहिले पॉवर प्लेचं षटक घेऊन समोर प्रमोद आणि शेखर अशी दोन आघाडीची जोडी. शेखर झोरे आणि प्रमोद स्ट्राईकला जाईल पहिल्या चेंडूच्या पॉइंट कमो एक्स्ट्रा कर. परशु होते पहिला चेंडू धीम्या हाताने त्याला फक्त कट केलं होतं. बॅकवर्ड पॉइंटला खातं खोलतो प्रमोद एकने. संघाची धावसंख्या पोहोचले 38 धावांचं लक्ष ठेवलंय. जो जिंकेल तो खुशी 11 वासी या संघाबरोबर खेळेल याची दक्षता घ्या. आणि ती लढत जेवढ्या आजच्या लढती खेळल्या जातील ते असतील 4 षटकांची याची दक्षता घ्या. पुढला चेंडू परशु राईट हँड ओव्हर द विकेट स्वीप करता चेंडू जातो बॅटला लागून एसटीच्या पाठीमागे चेतन जो एसटीच्या त्याच्या वरून बॅनरला लागतोय 1 धावेसाठी. धावसंख्या 2 धावा आतापर्यंत प्रमोदच्या खात्यात जमा होत्या. 2 संघ MS घोटले पोहोचते बिनगडीबाद 2 वर. लक्ष 38 धावांचं षटक पहिलं घेऊन परशु पुढे फरफटून ड्राईव्ह केलं होतं. दिशा दिली ती वाईडिश डीप लॉंग आपला क्षेत्र माजिद बलोच थोडासा मात्र इथे स्क्वेअर क्षेत्ररक्षण पण एन मोक्याच्या क्षणी सेकंदाचा अवधी न घालवता लगेचच चेंडूला पकडतो फेकतो. 1 धाव मिळते प्रमोदला. एकेरी 3 धावा मात्र एक कडून 3 धावा स्वतःच्या खात्यात. संघ MS घोटोली अगेन्स्ट खेळताना गावदेव बोनकोडे संघ विरुद्ध 38 धावांना उत्तर देताना 3 चेंडू केल्यानंतर 3 धावा बिनगडी बाद. 9.5 धावांची प्रति षटकामागे आवश्यकता आहे. रन रेट रिक्वायर्ड स्किंग रन रेट 9.50 टू विन दिस मॅच. परशु निघालाय येतो राईट हँड उर्दू विकेट. गतीमध्ये परिवर्तन केले पंच केल्या चेंडू जातो डीप स्लीपर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू मात्र फटकावून काढला होता. ड्राईव्ह केला होता 2 धावेसाठी. 2 धावांनी शेखर झोरे खातं करतो आपलं. आणि संघाची धावसंख्या MS घोटोळीची 38 धावांना उत्तर देताना बिनगडी बाद 5. अप्रतिम फलंदाजी 6 चेंडूमध्ये जवळजवळ 17 धावांची एक चपलक खेळी विशाल घोटकर खेळून गेला होता. आणि संघ टॅप केला सरळ थेट चेंडू घेता शत्रू तलवी इज फिल्डिंग ऑफ द इनसाइड सर्कल ऑफ द कव्हर पॉइंटला हा ज्येष्ठ खेळाडू व्हेरी एक्सपर्ट मॅन व्हेरी गुड स्टॉप. धाव मात्र मिळत नाही. चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल घेऊन परशु. चेंडूचे निरीक्षण केलं पाहिलं त्याच्यानं स्पष्ट राजू शेट्टी जे पंचाच्या भूमिकेत खुशी 11चा जबरदस्त खेळाडू. पहिल्या सामन्यामध्ये बाज 11 सिबिडवर खेळताना 29 धावांची एक झुंजार खेळी त्याने खेळली होती. तो पंचांचा इशारा आमच्यावर पोहोचलाय. वाईड
बॅक फुटवर जाताना हुक करता चेंडू सरळ झपकन उडतोय. षटकाची चांगल्या समाप्ती होते. परशुने या षटकात फक्त 6 धावा दिल्यात. बिनगडी बाद 6 अशी सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर 38 धावांचं अजून 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ते सांगण्यासाठी एक सुमधुर गीत ऐकल्यानंतर पुन्हा आपण मैदानात येऊया. सागरवर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विजय. पहिले षटक सांगतो. पहिल्या षटकात खरोखर जी कामगिरी करण्यात आपल्यावर सोपवली होती चेतनने, त्याचे खरोखरच कोणती अपेक्षा भंगनक अपेक्षा पूर्ती करताना सटीक लाईन मध्ये षटक टाकलं होतं परशु साठे. 6 धावा देत जखडून ठेवलं होतं. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. कोणत्या क्षणी रिदम मध्ये आला तर हा फलंदाज काही करू शकतो. सागर होते पुढला चेंडू घेऊन आपल्या षटकातील पहिल्या आणि संघाकडून दुसरा षटक टाकताना पहिल्या चेंडू शॉर्ट ऑफेन्सचा चेंडू होता. त्याने ड्राईव्ह केला होता. चेंडू गेला होता सिली मिडॉनला. माजिद बलोचकडे. माजिद फील्ड करतोय तोपर्यंत 1 धावांचा वेळ होता प्रमोदला. प्रमोद वैयक्तिक 4 वर. खूपच खराब चेंडू. इथे मात्र नो बॉल घोषित. पॉपिंग केल्याच्या बराचसा बाहेर हा गोलंदाज आपलं पाय नेतो आणि इथे मात्र घोषित केले पंचानं नो बॉल. फ्री हिट चेंडू असेल फ्री हिट. सातत्यानं पुषकार्म बघतो 3 दिवसांमध्ये आतापर्यंत 5वा हा नो बॉल आतापर्यंत हा गोलंदाज टाकतोय आणि 5 वेळा संधी मिळते. पण संधीचा फायदा वाद घालू नका. माझी थोडासा विचार नको होतो. विचार करण्याचा अधिकार सर्वाला आहे पण त्याचा जास्त वेळ घेऊ नका. कृपया करून पंचांशी वादविवाद करू नका ही नम्रतेची विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. टच नो आहे. नो ओव्हर स्लिप. टच नो आहे. ओके विचारावं कारण बऱ्याच वेळेला पुष्पक भूषण बऱ्याच वेळेला ओव्हर स्टेप असतो इंटरनॅशनल पण इथे मात्र काही वेळेला बऱ्याच ठिकाणी टच नो असतं. या ठिकाणी टच नो आहे आणि टच केला होता गोलंदाज. फ्री हिट चेंडू घेऊन सागर. डीप कव्हर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. इनसाइड सारखं आपण पाहू शकतो. पॉइंट कव्हर अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फ्री हिट चेंडू घेऊन आलं पण फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाही. फलंदाज शेखर झोरेला 1 धावेसाठी घोषित क्षेत्रात मात्र एसटीच्या पाठीमागे हा बॅटला एज घेऊन गेला होता 1 धावेसाठी. शेखर पोहोचतोय वैयक्तिक 3 वर आणि संघाची धावसंख्या 38 धावसंख्येला उत्तर देताना दुसऱ्या षटक प्रगतीपर असताना 9 वर. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर आहे. राईट अँड राऊंड द विकेट. टप्पा पडला चेंडू पिंच होता. लवली बॉलिंग बाय सागर. लवली सुपर बॉल. सरळ चेंडू गेले तर इष्टच्या हातात चेतन कर्णधार जसे MS धोनी इष्टरक्षण करताना कर्णधार भुसवायचा तसं चेतन मात्र इष्टरक्षण करताना कर्णधार भुसवतोय. पुढे सरसावले पुढे ऊन फनपटवणे. इथे फलंदाज मात्र थोडासा मागणं ठरतोय. फनपटवर गेला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न असफल. बॅटची एज घेऊन सरळ एसटीच्या हातात चेतनच्या. पहिला हादरा शेखर बाद. संघाची धावसंख्या 9 धावा आणि या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू सिलेक्ट आहे. 2 बॉल टू गो. पुष्पक खरोखरच हिटमॅन जो आघाडीला आहे आणि 4 षटकामध्ये त्याला आघाडीला अतिशय महत्व. शेखर झोरे जरी 2 डाऊन 1 डाऊनला आलं असतं तरी कुठं चित्रकार सिरलेक जी सीमारेषा आहे ती पोषक आहे लेफ्ट हँड बॅट्समन साठी जे आपण बघतो हॉस्पिटलचं कारण मगतलं एक असे खेळ केला होता कोचिंग करताना कुमार तुर्बे पूर्णपणे रामतनु तुर्बे याच्यामध्ये दीपेशला पाठवलं आणि दीपेशने त्या संधीचं सोडलं होतं. पहिल्या षटकामध्ये ती दिशा दिली. तिथे शॉर्ट सीमारेषा आहे स्क्वेअर लेगला. हिटमॅन येतोय रोहित मात्रे. शेखर झोरे बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 9 वर. या षटकातील अजून 2 चेंडू 2 बॉल टू गो. सागर घेऊन सागरला पहिले संघाला ही पहिले राईट हँड राऊंड द विकेट. येस जसं म्हटलं तसा फटका त्या ठिकाणी म्हणजे रयतचं फल आघाडीला येणं किती महत्वाचं होतं. षटकार
चिंचोली फाटली गो हवलाय फाटली गो कोपरा दाटली गो येस आणि जिथे ऍडव्हान्टेज पॉइंट होता लेफ्ट हँड बाजूला तिथे षटकार ठेवून आपली दमदार सुरुवात करताना 6 ने रोहित हिटमॅन पुन्हा एकदा ती दिशा बॅक टू बॅक 2 षटकार तर सीमारेषा खूपच जवळ आहे त्याचा संधीचा फायदा घेत रोहित मात्रे सलग 2 षटकार त्यांची आई निघडली हवाना सगळ्याचे कोट्या धैले नोटा धावसंख्या 21 वर 2 षटकार 21 धावा येणारे 12 चेंडू आणि 17 धावा 12 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी समीकरण हे ऐकायला निश्चित प्रेक्षकांना आवडेल आवाजामध्ये पुष्पकच्या पुष्पक 12 गेंदे और 17 रन की दरकरार जीत के लिए एमएस गोटुले 12 डिलीवरी एंड 17 रन्स 12-17 चिंता ना परली गो हवलाय परली गो पाठीचे बंधवाना चिंता ना परली गो हवलाय परली गो पाठीचे बंधवाना गोंबुसा मारिली गो हवलाय मारिली गो गावाचे भरव्यानी गोंबुसा मारिली गो हवलाय मारिली गो गावाचे भरव्यानी धन्यवाद डीजे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज हीच गरज होती सँडी मी मगासपासून सांगत होतो तुमचा जर डेंजरमॅन हिटरमॅन असेल तर त्याला पॉवर प्लेच्या षटकांची सुरुवात करून देणं भाग पडणं महत्वाचं असतं परंतु रोहित याने ते दुसऱ्या षटकात दाखवलं माजिद गेलाय स्विंग करून दिलाय चेंडू मात्र आपण बघतोय डीप स्क्वेअरला येतोय मात्र डी मध्ये चेंडू येतोय घोषित क्षेत्रामध्ये चेंडू येतोय 11 चेंडू आणि 16 धावांची गरज धावसंख्या पोहोचतीये 22 वर 11 चेंडू आणि 16 धावांची गरज 11 चेंडू 16 धावांची गरज सँडी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जर पहिलं षटक बघितलं पॉवर प्लेचं षटक जे होतं त्याच्यामध्ये फक्त 6 धावा आल्या जर त्या ठिकाणी रोहित असता तर वेगळं चित्र असतं कारण आपण बघतोय की रोहितच्या आपण बघतो की लेफ्टी बॅट्समध्ये ही धाव या चेंडूवर मिळत नाही कारण एक अनुभवी गोलंदाज आहे एक अष्टपैलू खेळाडू आहे विशाल काहीतरी पडलंय मला वाटतं आपल्या खिशातून पंचांकडे द्यायचंय एक अष्टपैलू खेळाडू आहे माजिद दरम्यान जातोय बॉलिंग मार्कवर लो फुलटॉसमध्ये चेंडू होता आणि खेळून काढलाय मात्र पुन्हा एकदा चेंडू हा घोषित क्षेत्रामध्ये जातोय लेग 22च्या इशाराने चेंडू जातोय मात्र 23 धावसंख्या आतापर्यंत होते तिसरं षटक माजिद याचं प्रगतीपथावर असताना आणि पाठलाग मात्र 38 धावांचा करायचा आहे चांगली कामगिरी सातत्याने रोहित याने सुरुवात जी केली परंतु आता मात्र रोहित नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आपण बघतोय प्रमोद दरम्यान माजिद जातोय पुन्हा एकदा स्विंग करून दिला चेंडू खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगला आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात आणि समाधान मात्र एकाच धावेचा येथे मानावा लागतंय चांगला बॅकअप येथे पाहायला मिळतंय नक्कीच आपण बघितलं माजिद कडून चेंडू निसटला होता सुंदर बॅकअप तेथे पाहायला मिळतंय संधी मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजांनी उचलून धरली असती धावसंख्या मात्र पोहोचतीये 24 वर 8 चेंडू आणि 14 धावांची गरज 8 चेंडू 14 धावांची गरज पुन्हा एकदा रोहित हात खोलतो आपले स्ट्राईकवर दरम्यान माजिद आणि आता मात्र निश्चित तुम्ही कुठला चेंडू टाकताय नक्कीच माजिद याला अनुभव असणार आणि त्याच अनुभवाच्या शिरोवरून विरोधाने चेंडू काढला आणि रोहित याला चकवण्यात यश येत आहे माजिद याला 7 चेंडू आणि 14 धावांची गरज अप्रतिम रंगतदार लढत दरम्यान रोहित वर्सेस माजिद सुंदर चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता परंतु शेवटच्या क्षणी आपण बघितलं आणि एम एस गोठवली संघ मात्र पोहोचतोय 25 वर 6 चेंडू आणि 13 धावांची गरज सँडी काय होईल चेंडू आणि 13 धावांची गरज स्ट्राईकवर रोहित असणार आहे चांगला प्रश्न विचारलाय 7 चेंडू 13 आणि रोहितचा खेळ बघितला खरोखर माजिदचं कौतुक करेल रोहित सारखं हिटमॅन समोर असताना काय त्याची गोलंदाजी दॅट इज अ लवली बॉलिंग कारण पहिले 2 चेंडू आपण वारंवार पळतोय हेडलीचा बॉल मध्ये
आपण बोलतोय, परंतु मनगटाची ताकद आणि जी सीमारेष आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे. त्याकडे जर चेंडू शॉर्ट टाकले तर थोडीशी मात्र रोहितला संधी असणार आहे. बॅकपॅक करू शकतो. इथे एम एस गोटीचं जे बाजू आहे ती थोडीशी धडाकेबाज फलंदाज आहे आणि निश्चितच अखोट टप्प्यात चेंडू त्याला टाकले तर नक्कीच रोहित मात्र त्या गोलंदाजाला माफ करणार नाहीये. दरम्यान गिरीश 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आणि समोर उभा आहे तो म्हणजे रोहित. आक्रमकता नक्कीच पाहायला मिळेल रोहित कडून. बिग 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 हिट 6. धन्यवाद डीजे. 6 धावसंख्या. आता मात्र उसंडी मारली. संघ मात्र पोहोचतोय 31 वर. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट अ मॅन ऑन द क्रीज म्हटल्याप्रमाणे जो निर्णय घेतला होता, कारण शेखर परतला होता आणि जो निर्णय जो घेतला होता की रोहित ह्याला पाचारण करायचंय, पूर्णपणे एका हाती सामना मात्र फिरून आणला, झोकून दिला पूर्णपणे. गोलंदाजांचा कर्दन काय ठरलाय तो म्हणजे रोहित. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. चेंडू येतोय, सामन्याचा चेंडू येतोय, जबरदस्त फटका आणि 5 चेंडू 7 धावांची गरज असताना आपण बघितलं की शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जर टाकला तर थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण बघितलं रोहित याला ऑफ साइड द ऑफ स्टंप, परंतु समोर चेंडू दिला आणि पूर्णपणे मेजवानीचं स्वरूप डावखुऱ्या फलंदाजाला. आपण बघितलं रोहित षटकार लगावतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. फुल टॉस चेंडू स्विंग करतो, मोहर लागते षटकाराची. एकाच धावेची गरज. व्हॉट अ मॅन ऑन द क्रीज. जबरदस्त फटकेबाजी, धडाकेबाज फलंदाज रोहित पुन्हा एकदा स्विंग करून दिलं आणि हा सामना MS11 गोठवली संघ मजल मारतोय, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आता होणारी लढत खुशी 11 वाशी आणि MS गोठवली अशा दोन्ही संघांदरम्यान रडतोय आणि आम्ही रजा घेतोय. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल. माईक सोपवतोय एक धडाकेबाज फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू भूषण.